श्री स्वामी समर्थ भावांनो, नवीन सुरू. आजचा दिवस ऊन पण होतं, आभाळ पण होतं थोडंसं आणि धुकं पण होतं. त्यामुळे थोडंसं ब्लर दिसत होतं, धुकं पडलेलं होतं त्यामुळं. आणि मला एक सांगतो भावांनो, प्रत्येक सकाळ आपली गोष्ट पुन्हा लिहिण्याची एक नवीन संधी घेऊन येते. तरी गती कमी असली तरी चालेल, पण थांबायचं नाही एवढं लक्षात ठेवा. स्वतः विश्वास ठेवा आणि तुमच्या विचारांपेक्षा तुम्ही जास्त मजबूत राहा, नाहीतर लय अवघड होतंय बघा. तर आनंदात राहायचं काम करा, नाहीतर कसं आहे, तुम्ही टेन्शनमध्ये जगणार आणि परत सगळं अवघडून बसेल. त्यापेक्षा निवांत राहावा, सुखी राहावा आणि हाय तो दिवस एन्जॉय करायला शिका भावानं. आलो सकाळी वडगावमध्ये आपली गाडी लावली आणि इथं स्टँडच्या बरोबर पाठीमागच्या साईडला थांबलो होतो. इथं आतल्या साईडला पंकज भाऊंचं पॅराडाईज फोटोशॉप आहे. भावानं कधी पण येऊन तिथं फोटो काढा, मस्ट विजिट. एक नंबर फोटो काढतात. इथंच ह्याच लाईनला पुढच्या साईडला सगळ्यांचे वडापाववाले आहेत. वडापावचीच लाईन, खाऊ गल्लीच म्हटलं तर चालेल. त्यानंतर शोरूममध्ये आलो. इथं शोरूममध्ये सगळ्या गाड्या होत्या, AB6. त्यानंतर पलीकडच्या साईडला आता ह्या 2 गाड्या आलेल्या आहेत नवीन, त्याही शोरूममध्ये आहेत. वर थार रॉक्स वगैरे लावलेले. तर आम्ही सर जाऊन गाड्या बघायला लागलेले, बघूया काय बदल आलेत का काय म्हणत होते. म्हटलं चला, म्हटलं बघा जाऊन बघून येऊया. तिथून आलो क्रांती कारखान्याला. क्रांती कारखान्याच्या तिथं बाहेर आज गाड्या जास्त लागल्या होत्या. कधी एवढ्या गाड्या नसते. आज मीटिंग असली तर होती, त्यामुळं तिथं पण गाड्या लागलेल्या. तिथली मीटिंग संपवली. त्यानंतर दुसरी एक मीटिंग होती, तिथं पण गेलो. इथं झाडाचं गार्डनिंग वगैरे बघितलं. क्रांती कारखाना एक नंबर गार्डनिंग वगैरे केलेलं आहे. इथं पण भावांनो, कारखान्यावर झाडांचं प्रमाण जास्त असते. पोल्युशन तसं आहे, त्यामुळे झाडं पण लावलेले असतात. तिथं सोनेरा कारखान्यावर गेलो. तिथं चौकात एक विजिट होती. कस्टमर येणार होते, त्यांची भेट घ्यायची होती. त्यांची वाट बघत थांबलो होतो. कस्टमरांची वाट बघत ऊन खूप झालेलं, त्यामुळे तिथं एक दुकानाच्या तिथंच थांबलो होतो. तोपर्यंत तिथं ट्रॅक्टर दिसायलेले. कारखाना समोरच असल्यामुळे ट्रॅक्टर बघायचं न्यायला ट्रक वगैरे दिसत होते भरपूर प्रमाणात. तोपर्यंत अभि सरांना फोन आला की आलेत म्हणून. ते आता कुठं आहेत ते बघावं, तर त्यांची गाडी पलीकडे दिसली. चला म्हटलं पहिल्यांदा जाऊया. चहा वगैरे पलीकडे तिथंच घेतला. तोपर्यंत अभि सरांना कसला तर प्रश्न पडला होता बघा. प्रश्नाचा विचार करता बसले होते. तिथून झाला, आम्ही निघालो सोनेरा कारखान्याच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथं पण साहेबांसोबत बोलणं, मीटिंग झाली. तिथून कडेगावला निघालो. कडेगावमध्ये पण एक छोटंसं काम होतं, मीटिंग करायची होती. पण भूक खूप लागलेली, वेळ खूप झालेला. इथं कडेपूर रोडला क्षणभर विश्रांती म्हणून आहे. म्हणून नाश्ता वगैरे चांगला मिळतो तिथं. आम्ही तिथं नाश्ता केला. आईस्क्रीम वगैरे तिथं मिळते, आईस्क्रीम पण खाल्लं. मस्तपैकी नाश्ता वगैरे झाला. म्हटलं आता आपलं काम केलेलं बरं. भावानं, हे डोंगराईचंच मंदिर आहे का मला माहीत नाही, मी फर्स्ट टाईमच बघितलं ते. जरा कोण तिथलं कडेगावातलं असेल तर मला प्लीज सांगा, डोंगराईचंच मंदिर आहे का. ह्या सूतगिरणीपासूनच तो क्लिक केलेला आहे. हे सूतगिरण बघा. आणि इथं बरोबर समोर ते मंदिर दिसतंय. ते मंदिर नेमकं कुठलं आहे मला काय कळणं झालं. बहुतेक डोंगराचं मंदिर आहे. मी अजून कधी गेलेलो नाही. माझं सासरवाडी तिकडचीच आहे, नेवरीजवळ, पण मी अजून कधी गेलेलो नाही. आता ह्या टाईमला गेलं की जाऊन येणं. हे बघा, ढवळ्या पवळ्याची जोडी एक नंबर गुलाल लावून उधळून आलेली कुठनं तर. सायंकाळ होत आली, घराकडे परतीचा प्रवास चालू झाला. भावानो, आता 6 वाजताच अंधार पडायला चालू झाला. 6-6:30 म्हणजे लय झाला, अंधारच पडायला चालू होतोय. पहिल्यांदा म्हटलं घर जवळ करायचं, शोरूममध्ये जायचं होतं. शोरूममधनं परत घरी यायचं होतं. वातावरण चेंज झाल्यामुळं पहिल्यांदा समर्थ, त्यानंतर पप्पा, त्यानंतर आता दीपाली, कंटिन्यू आजारी कोण ना कोण तर पडायला आलेलं आहे. वातावरणाचा फरक जाणवायला आलेला आहे. सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःची, आपल्या घरातल्यांची, पाल्यांची, सगळ्यांची काळजी घ्या. कारण वातावरणामुळं साथीचं प्रमाण चालू आहे, आजारी पडण्याचं प्रमाण चालू आहे. तिथून आलो शोरूममध्ये. मटेरियल थोडंसं पाहिजे होतं, ते घ्यायचं होतं, गाडीमध्ये टाकायचं होतं. पण 6:30 वाजलेले, सगळीच गेलेली. राहू दे म्हटलं. तिथनं अभिसर मी वडगावला निघालो, वडगावच्या दिशेने. आपलं म्हटलं तिथं जाऊया. तिथं माझी गाडी लावलेली. भावांनो, 4 लोक काय म्हणतील याचा विचार थांबवा. आणि तुम्ही थांबलात तर लोक बोलणारच आहेत, आणि तुम्ही पुढे गेलात तर लोक बोलणारच आहेत. त्यामुळे मोबाईल काढा
आणि तुम्ही व्लॉगिंग चालू करा. हाय हेच दावा, पण कसं आहे, 4 वेळा चालू केलं, 4 वेळा बंद केलं, फायनली चालू केलं. आता बंद नाही करायचं काय जर झालं तरी. तुमची साथ असू द्या भावांनो. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. थँक्यू.